स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर। बघूया आज आपण 30 डिसेंबरच्या इम्पॉर्टंट न्यूज। फर्स्ट न्यूज आहे फर्स्ट न्यूज आहे आपली सूर्यकिरण बद्दल। तर हा 18th एडिशन आहे। बघूया 18th एडिशन ऑफ बटालियन लेवल जॉइंट मिलिटरी एक्सरसाइज जी आहे सूर्यकिरण, ही कुठे होणार आहे? नेपाळ मध्ये होणार आहे। कधीपासून होणार आहे? कोणते डिफेन्सचं कोऑपरेशन आहे, कोणत्या दोन कंट्रीज याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे बघूया आपण। ओके, सो द 18th एडिशन ऑफ सूर्य किरण बटालियन लेवल जॉइंट मिलिटरी एक्सरसाइज आहे जी की शेड्यूल करण्यात आलेली आहे। टेक्स प्लेस कुठे होणार आहे? नेपाळ मध्ये होणार आहे। नेपाळ मध्ये सालछांडी, नेपाळ इथल्या सालछांडी मध्ये ही 18th एडिशन होणार आहे सूर्य किरण बटालियन जॉइंट मिलिटरी एक्सरसाइजची। ही स्टार्ट होणार आहे फ्रॉम 31st ऑफ डिसेंबर पासून, म्हणजे उद्यापासून ही स्टार्ट होणार आहे। उद्यापासून ही 31st डिसेंबर पासून शेड्यूल करण्यात आलेली आहे। तर ही जी एक्सरसाइज आहे ही एक जी ऑनगोइंग डिफेन्स कोऑपरेशन आहे बिटवीन इंडिया आणि नेपाळ मधलं, त्याचा हा एक ही एक्सरसाइज एक पार्ट आहे। ओके, ऑब्जेक्टिव्ह काय आहे एक्सरसाइजचा? तर प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह आहे सूर्यकिरण एक्सरसाइजचा एनहान्स करणे इंटरऑपरेबिलिटी बिटवीन इंडिया आणि नेपाळचे जे आर्मीज आहे त्याच्यामधली इंटरऑपरेबिलिटी एनहान्स करणे, हा एक मेन प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह आहे एक्सरसाइजचा। ओके, तर फोकस कशावर आहे? फोकस आहे जंगल वॉरफेअर टेक्निक्स वर। तर त्या टेक्निक्स मध्ये काय काय आहे? काउंटर टेररिझम ऑपरेशन्स इन माउंटेनियस टेरन, ओके, ह्युमॅनिटेरियन असिस्टन्स अँड डिझास्टर रिलीफ HADR ऑपरेशन अंडर युनायटेड नेशन चार्टर। ओके, एक्सरसाइजचा आणखी उद्देश काय आहे? इम्प्रूव्ह करणे ऑपरेशनल रेडीनेस, एव्हिएशन टॅक्टिक्स, मेडिकल ट्रेनिंग आणि प्रमोट करणे एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन। सो स्ट्रेंथनिंग बायलॅटरल रिलेशन्स, तर यामध्ये काय कोणते बायलॅटरल रिलेशन्स जे आहे ते स्ट्रेंथनिंग होणार आहेत। सो या एक्सरसाइज मुळे हा एक्सरसाइज एक सिम्बॉल आहे ऑफ स्ट्रॉंग फ्रेंडशिप, ट्रस्ट आणि शेअर्ड कल्चरल टाईज बिटवीन इंडिया आणि नेपाळ मधला। ओके, सो ही डिझाईन करण्यात आलेली आहे, एक्सरसाइज डिझाईन करण्यात आलेली आहे स्ट्रेंथन करण्यासाठी डिफेन्स कोऑपरेशन आणि जे मिलिटरी रिलेशन्स आहे बिटवीन इंडिया आणि नेपाळ मधले त्याला डीपन करण्यासाठी। ओके, सो ही आहे 18th एडिशन ऑफ बटालियन लेवल जॉइंट मिलिटरी एक्सरसाइज बिटवीन इंडिया आणि नेपाळ मधली, जी की शेड्यूल करण्यात आलेली आहे 31st ऑफ डिसेंबर पासून आणि ती होणार आहे नेपाळ इथल्या सालझांडी इथे। ओके, नेक्स्ट बघूया न्यूज। सो नेक्स्ट न्यूज आहे इस्रो हे लॉन्च करणार आहेत, म्हणजे लॉन्च केलेला आहे त्यांनी ऑलरेडी 30 ऑफ डिसेंबर म्हणजे आजच्या दिवशी लॉन्च SPARDX मिशन ऑन डिसेंबर 30, 2024। ओके, तर काय कोणत्या रॉकेट थ्रू तरी लॉन्च केलेला आहे त्यांनी, बघूया आपण। सो इंडियाचा एम्बिशियस SPARDX मिशन जो आहे हा शेड्यूल करण्यात आलेला आहे फॉर लॉन्च करण्यासाठी, म्हणजे लॉन्च झालेला आहे ऑलरेडी 30 ऑफ डिसेंबर 2024 ला। कुठनं? तर सतीश धवन स्पेस सेंटर जे की श्रीहरिकोटा मध्ये आहे तिथनं ते लॉन्च करण्यात आलेलं आहे। ओके, युजिंग कोणत्या रॉकेट थ्रू? तर PSLV C60 रॉकेट थ्रू हा लॉन्च करण्यात आलेला आहे। PSLV C60 हे लॉन्च व्हेकल हे सक्सेसफुली इंटिग्रेटेड आणि मूव टू फर्स्ट लॉन्च पॅड फॉर द फायनल प्रिपेअरनेस। हे तर झालेलं आहे, प्रिपरेशन ऑलरेडी झालेलं आहे आणि लॉन्च सुद्धा झालेला आहे। नेक्स्ट, मिशनचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे? तर मिशनचं ऑब्जेक्टिव्ह आहे द SPARDX मिशनचा एम आहे डेव्हलप करणे आणि डेमॉन्स्ट्रेट करणे क्रिटिकल इन स्पेस डॉकिंग टेक्नॉलॉजीला। ओके, जे की इसेन्शियल राहणार आहे, जे की फ्युचर स्पेस एक्सप्लोरेशन साठी ते युजफुल राहणार आहे आणि इसेन्शियल सुद्धा राहणार आहे, आणि इस्टॅब्लिश करणे इंडियाचं ओन स्पेस स्टेशन। तर हा एक एम आहे या मिशनचा ऑब्जेक्टिव्ह आहे। ओके, या मिशन मध्ये इन्व्हॉल्व आहे दोन आयडेंटिकल सॅटेलाइट SDX-01 चेझर आणि SDX-02 टार्गेट। तर हे दोन जे सॅटेलाइट्स आहे या मिशन मध्ये इन्व्हॉल्व आहे। दोन्हीचं वेट जे आहे ते आहे each weighing approximately 220 kg, म्हणजे प्रत्येकी त्यांचं वेट जे आहे 220 kg आहे।
हे सॅटेलाइट हे डिप्लॉय करण्यात येणार आहे कुठे, लो अर्थ ऑर्बिट इथे ऍट अल्टिट्यूड ऑफ 470 किलोमीटर. ओके, आणि हे परफॉर्म करतील एक सिरीज ऑफ प्रिसिजन मॅन्युअर टू रेंडर्स अँड डॉक. तर हे परफॉर्म करणार आहेत ते सिरीज ऑफ प्रिसिजन, सोबतच त्या दोघांचं पण इच वेट आहे 220 kg. ते डिप्लॉय करण्यात येणार आहेत लो अर्थ ऑर्बिट इथे ऍट अन अल्टिट्यूड ऑफ 470 किलोमीटर्स. ओके, सो की मिशन गोल काय आहे आता मिशनचा, की मिशनचा गोल, सो प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह आहे स्पाय डीएक्स मिशनचा, त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे व्हॅलिडेटिंग द ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रिकल पॉवर बिटवीन डॉक्ड स्पेसक्राफ्ट. दुसरं आहे ऑपरेटिंग द पेलोड्स ऑफ बोथ स्पेसक्राफ्ट आफ्टर अनडॉकिंग. एकतर जेव्हा डॉक होते स्पेसक्राफ्ट तेव्हा व्हॅलिडेट करणे ट्रान्सफर इलेक्ट्रिसिटी पॉवरचं ट्रान्सफर बिटवीन डॉक स्पेसक्राफ्ट मध्ये, आणि दुसरं आहे ऑपरेटिंग पेलोड्स बोथ स्पेसक्राफ्ट आफ्टर अनडॉकिंग. पब्लिक एंगेजमेंट आणि व्ह्यूइंग काय आहे तर इस्रो यांनी शेअर केला आहे टाइम लॅप्स व्हिडिओ ऑफ PSLV 360 चा मूवमेंट टू लॉन्च साइटला, मार्किंग एक सिग्निफिकंट माइलस्टोन इन द मिशन प्रिपरेशन्सला. ओके, सो हे काय आहे इस्रोनी लॉन्च केलेला आहे स्पा DX मिशन, जे की 30 डिसेंबरला केलेला आहे. आणि कशा थ्रू हे केलेलं आहे, कोणता रॉकेट आहे तर तो रॉकेट आहे PSLV 360 रॉकेट. नेक्स्ट बघूया न्यूज. ओके, नेक्स्ट न्यूज आहे DPIIT यांनी MOU साइन केलेला आहे विथ बोट सोबत सपोर्ट करण्यासाठी स्टार्टअप्सला. तर बघूया काय आहे DPIIT, तर डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड, हे आहे फुल फॉर्म DPIIT चं. सो DPIIT यांनी एक मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग साइन केलेला आहे बोट यांच्यासोबत. बोट काय आहे तर बोट एक प्रॉमिनंट इंडियन कंपनी आहे जी की ऑडिओ आणि विअरेबल मार्केटमध्ये आहे. जसं तुम्हाला माहिती असेल बोटच्या वॉचेस येत असतात, हेडफोन इयरफोन सगळे येत असतात. सो त्याच कंपनी सोबत हा टायअप झालेला आहे कोणाचा, DPIIT. ओके, सो हा एक स्ट्रॅटेजिक कोलॅबोरेशन आहे. याचा एम आहे फॉस्टर करणे इनोव्हेशन आणि प्रोव्हाइड करणे स्पेशलाइज सपोर्ट टू DPIIT रेकग्नाइज स्टार्टअप्सला स्पेशलाइज सपोर्ट देणे, पर्टिक्युलरली कशामध्ये, डायरेक्ट टू कन्झ्युमर आणि मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर्स, या सेक्टर्स मध्ये एक स्टार्टअप्सला सपोर्ट करणे हा या कोलॅबोरेशनचा काय आहे एम आहे. सो की फीचर्स काय आहे पार्टनरशिपचे, हा MOU आउटलाइन्स सेव्हरल इनिशिएटिव्ह जे सपोर्ट करेल स्टार्टअप्सला, इनोव्हेटर्स आणि एंटरप्रेन्योर यांना. ज्याच्यामध्ये इन्क्लूड आहे क्युरेटिंग डेडिकेटेड प्रोग्राम्स फॉर मेंटरिंग स्टार्टअप्स, प्रोव्हाइड करेल रिसोर्सेस आणि गायडन्स फॉर व्हेरियस डेव्हलपमेंट माइलस्टोन यांना, जसं की प्रोटोटाइप डेव्हलपमेंट करता सुद्धा ते रिसोर्सेस आणि गायडन्स सुद्धा प्रोव्हाइड करणार आहेत. आणि ऑफर करणार आहेत कनेक्शन्स आणि इनसाइट टू असिस्ट विथ इंटरनॅशनल एक्सपान्शन वेअर अप्लिकेबल आणि फिजिबल आहे. ओके, सो हे काही की फीचर्स आहे पार्टनरशिपचे. ते काय काय सपोर्ट प्रोव्हाइड करणार आहेत, ते प्रोव्हाइड करणार आहेत काय, कर्टेलिंग डेडिकेटेड प्रोग्राम्स ते सपोर्ट प्रोव्हाइड करणार आहेत स्टार्टअप करता, आणि प्रोव्हाइड सुद्धा करणार आहे रिसोर्सेस आणि गायडन्स जे की कशा करता, प्रोटोटाइप डेव्हलपमेंट करता ते यूज होणार आहेत. आणि ऑफर सुद्धा करणार आहेत कनेक्शन्स आणि इनसाइट असिस्ट सुद्धा करणार आहेत विथ इंटरनॅशनल एक्सपान्शन अप्लिकेबल आणि फिजिबल. नेक्स्ट बघूया न्यूज. नेक्स्ट आहे डॉक्टर संदीप शहा यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे ऍज अ चेअरपर्सन म्हणून NABL QCI चं. तर काय आहे NABL QCI बघूया. सो डॉक्टर संदीप शहा जे की एक डिस्टिंग्विश्ड मेडिकल प्रोफेशनल आणि लीडर आहेत, त्यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे ऍज अ न्यू चेअरपर्सन म्हणून नॅशनल ॲक्रिडेशन बोर्ड फॉर टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन लॅबोरेटरीज. ओके, नॅशनल ॲक्रिडेशन बोर्ड फॉर टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन लॅबोरेटरीज NABL, अ कॉन्स्टिट्यूट बोर्ड ऑफ क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया. ओके, सो याचं न्यू चेअरपर्सन म्हणून अपॉइंट करण्यात आलेला आहे संदीप शहा यांना. सो NABL एक क्रुशियल रोल प्ले करते इम्प्रूव्ह करण्यामध्ये क्वालिटी ऑफ टेस्टिंग आणि कॅलिब्रेशन सर्व्हिसेस मध्ये. सो
एज्युकेशनल आणि प्रोफेशनल बॅकग्राऊंड बघून घेऊया आपण संदीप शहा यांचा. जो संदीप शहा आहे गोल्ड मेडलिस्ट आहे, मास्टर्स डिग्री आहे त्यांच्याकडे पॅथॉलॉजी अँड बॅक्टेरियोलॉजी मध्ये फ्रॉम कोणत्या युनिव्हर्सिटी मधनं, BJ मेडिकल कॉलेज अहमदाबाद इथून. ओके, त्यांना त्यांच्याकडे एक एक्सटेन्सिव्ह अकॅडमिक आणि प्रोफेशनल बॅकग्राऊंड सुद्धा आहे इन पॅथॉलॉजी, मॉलिक्युलर बायोलॉजी आणि ट्रान्सप्लांट इम्युनॉलॉजी मध्ये. करंटली ते जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर आहे न्यूबर्ग डायग्नोस्टिक अँड फाउंडर सुद्धा आहेत ते न्यूबर्ग सुप्राटेक रेफरन्स लॅबोरेटरीचे. ऍडिशनली डॉक्टर शहा हे सर्व करतात ऑनररी डायरेक्टर ऍट इन्स्टिट्यूट ऑफ किडनी डिसीज अँड रिसर्च सेंटर इथे. तर इन्स्टिट्यूट ऑफ किडनी डिसीज अँड रिसर्च सेंटर इथे ते ऍज अ ऍडिशनली काय ऑनररी डायरेक्टर म्हणून सर्व सुद्धा करतात करंटली. ओके, सो डॉक्टर संदीप शहा यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे न्यू चेअरपर्सन म्हणून NABL QCI. नेक्स्ट न्यूज बघूया. ओके, नेक्स्ट आहे 2 CMFRI सायंटिस्ट यांना ऑनर करण्यात आलेला आहे विथ प्रेस्टिजियस NAAS रेकग्निशन. तर बघूया कोण आहेत ते. सो एक सिग्निफिकंट अचीवमेंट म्हणून ICAR सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट यांनी काय केलेलं आहे, 2 सायंटिस्टला, 2 डिस्टिंग्विश सायंटिस्ट यांना कन्फर्ट करण्यात आलेला आहे प्रेस्टिजियस रेकग्निशन बाय नॅशनल अकॅडमी ऑफ ऍग्रिकल्चर सायन्सने. ओके, त्यांच्या एक्सेप्शनल कंट्रीब्युशन मुळे त्यांना इन द फील्ड ऑफ ऍग्रिकल्चर आणि फिशरीज सायन्स मध्ये त्यांचं जे एक्सेप्शनल कंट्रीब्युशन आहे त्यामुळे त्यांना काय प्रेस्टिजियस NAAS रिकग्निशन हे देण्यात आलेलं आहे, प्रदान करण्यात आलेलं आहे. ओके, सो NAAS चा ओव्हरव्ह्यू ते इस्टॅब्लिश झालेला आहे 1990 मध्ये. नॅशनल अकॅडमी ऑफ ऍग्रिकल्चरल सायन्स हे एक प्रीमियर इन्स्टिट्यूशन आहे जे ज्याचं एम आहे प्रमोटिंग एक्सलन्स इन ऍग्रिकल्चरल सायन्स, ज्याच्यामध्ये इन्क्लूड आहे एरियाज जसे की क्रॉप अँड ॲनिमल हजबेंड्री, फिशरीज, ॲग्रोफॉरेस्ट्री आणि ऍग्रिकल्चर इंडस्ट्री इंटरफरन्स. ओके, जाता कोणाकोणाला ऑनर करण्यात येणार आहे ते 2 सायंटिस्ट कोणते आहे CMFRI चे, तर बघूया. तर फर्स्ट आहे डॉक्टर इल्डो वर्गीस, हे सिनियर सायंटिस्ट आहे ऍट CMFRI चे. यांना इलेक्ट करण्यात आलेला आहे ऍज NAAS फेलो म्हणून फॉर त्यांच्या आउटस्टँडिंग कंट्रीब्युशन मुळे टुवर्ड्स ऍग्रिकल्चर आणि फिशरी रिसर्च मध्ये. स्पेशली कशामध्ये, स्पेशली स्टॅटिस्टिकल मेथोडॉलॉजीज अँड कम्प्युटेशनल टूल्स फॉर डाटा अनालिसिस. तर डॉक्टर इल्डो वर्गीस जे की सिनियर सायंटिस्ट आहे CMFRI इथे, त्यांना इलेक्ट करण्यात आलेला आहे ऍज NAAS फेलो म्हणून त्यांच्या आउटस्टँडिंग कंट्रीब्युशन मुळे. नेक्स्ट कोण आहेत, तर दुसरे आहेत डॉक्टर TG सुमित्रा. ओके, त्या पण सायंटिस्ट आहे CMFRI इथे. त्यांना सिलेक्ट करण्यात आलेला आहे ऍज NAAS असोसिएट म्हणून, रेकग्नायझिंग त्यांच्या कशामुळे पायोनियरिंग रिसर्च इन फिश हेल्थ अँड मरीन मायक्रोबायोलॉजी या कंट्रीब्युशन मुळे त्यांना काय करण्यात आलेलं आहे, सिलेक्ट करण्यात आलेलं आहे ऍज अ NAAS असोसिएट म्हणून. तर हे 2 सायंटिस्ट आहे जे की आहे CMFRI मधलेच आहे दोन्ही पण सायंटिस्ट, डॉक्टर इल्डो वर्गीस आणि डॉक्टर TG सुमित्रा. यांना प्रेस्टिजियस NAAS रेकग्निशन देण्यात आलेलं आहे, ऑनर करण्यात आलेलं आहे. नेक्स्ट बघूया क्वेश्चन्स. सो फर्स्ट क्वेश्चन आहे, वेअर विल द 18th एडिशन ऑफ बटालियन लेवल जॉइंट मिलिटरी एक्सरसाइज सूर्य किरण बी कंडक्टेड. तर कुठे होणार आहे सूर्य किरण कंडक्ट, ही होणार आहे नेपाळ इथे. नेक्स्ट, विच रॉकेट विल बी यूज टू लॉन्च इस्रोज SPADEX मिशन. तर कोणता रॉकेट यूज होणार आहे या मिशन करता, SPADEX मिशन करता, तो होणार आहे PSLV C60. नेक्स्ट, विच इंडियन कंपनी हॅज द डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड यांनी MOU साइन केलेला आहे विथ टू सपोर्ट स्टार्टअप्स पर्टिक्युलरली इन डायरेक्ट टू कन्झ्युमर आणि मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर्स मध्ये. तर ती आहे बोट. ओके, बोट सोबत त्यांनी हा कोलॅबोरेशन MOU साइन केलेला आहे. नेक्स्ट, हु हॅज बीन अपॉइंटेड ॲज न्यू चेअरपर्सन ऑफ NABL.
तर नवीन चेअरपर्सन NABL चे नवीन चेअरपर्सन म्हणून कोणाला अपॉइंट करण्यात आलेलं आहे, ते करण्यात आलेलं आहे डॉक्टर संदीप शहा यांना. नेक्स्ट, विच टू सायंटिस्ट, कोणते दोन सायंटिस्ट जे की ICAR सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट CMFRI इथले यांना रिसेंटली ऑनर करण्यात आलेला आहे बाय नॅशनल अकॅडमी ऑफ ॲग्रिकल्चरल सायन्स याकरता फॉर त्यांच्या एक्सेप्शनल कंट्रीब्युशन मुळे. तर त्यांचं नाव आहे डॉक्टर एल्डो वर्गीस आणि डॉक्टर TG सुमित्रा. सो तुम्हाला सेशन आवडला असेल तर सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच टेलिग्राम आणि इंस्टाग्रामला जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. थँक्यू.